राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत अमरावती शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर हॉस्पिटल यांच्या वतीने आज जनजागृती रॅली काढण्यात आली। सुपर हॉस्पिटलमध्ये स्वस्थ नारी सशक्त अभियान राबविण्यात आलं। यावेळी सुपर रुग्णालय येथून रॅली काढून इरविन चौक ते मालवीय चौकापर्यंत जनजागृती करण्यात आली। आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय पोषण सप्ताह 12 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 25 आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत हा महिन्याचा कार्यक्रम अभियान राबवलेला आहे। यामध्ये आजच्या तारखेला जनजागरण मोहीम छेडलेली होती आणि हे रॅली सिस्टर नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय यांच्यामार्फत हा एक रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आज सकाळी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदळे सर यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून हे रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे आणि ही रॅली पंचवटी चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि उडान पुलाच्या खालून तसं डफरीन परिसरमधून हे इथं येऊन आज संपन्न झालेली आहे। या रॅलीचं उद्दिष्ट असं आहे की स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार, जर नारी सदृढ असली तर घरातला सगळा परिवार हा चांगल्या प्रकारे चालू शकतो। म्हणून नारीचं आरोग्य हे चांगल्या रीतीनं असावं आणि त्या नारीमध्ये जनजागरण असावं, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यात यावी। तपासण्या, विविध प्रकारच्या तपासण्या आपण रुग्णालयामार्फत फ्री केलेल्या आहे, कॅम्प सुरू केलेले आहे। यामध्ये रक्त तपासणी, नंतर हृदयाची तपासणी आणि कॅन्सरच्या तपासणीसाठी आपण शिबिर सुरू केलेलं आहे। 17 सप्टेंबरपासून हे शिबिर सुरू झालेलं आहे तर 2 ऑगस्टपर्यंत। त्याच्यानंतर आज ह्या रॅलीनं जनजागरण करण्यात आले आणि पौष्टिक आहार, सगळ्यांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे। खूप महिलांचं HB हे 9 ग्रॅमपर्यंत असते तर हे वाढण्यासाठी कसं बॅलन्स डाएट असलं पाहिजे, प्रोटीनस डाएट कसं असलं पाहिजे आणि सीजनल फूड खाण्यावर आपण भर दिलेला आहे। तर ह्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगून राहिलेलं आणि याच्यातून जनजागरण करून राहिलेलं आहे। तर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीतर्फे एक आवाहन करतो की स्वस्थ नारी सशक्त परिवार या कॅम्पेनला आणि राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह याच्यात सगळ्यांनी महिला आणि पुरुष मंडळींनी याच्यात सहभागी घेऊन त्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी ही विनंती।